नमस्कार, मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. 11 वर्षीय चिमुकल्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, टेम्पो चालक फरार. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात आज संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात 11 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव आयशर टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप असून अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झालेला आहे. ही घटना 17 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास रेमंड चौक ते पट्टणकडोली मार्गावरील BSNL चौक MIDC परिसरात घडली. संदीप विश्वनाथ शेटे हे आपल्या युनिकॉर्न मोटारसायकलवरून जात असताना MH09 CA 1206 क्रमांकाच्या आयशर टेम्पोने भरधाव वेगात येत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत अथर्व प्रकाश कानडे वय वर्ष 11 याचा जागीच मृत्यू झाला, तर संदीप शेटे वय वर्ष 39 आणि कुंजल प्रकाश कानडे वय वर्ष 14 हे दोघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर टेम्पो चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 71/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्यायसंहिता व मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार चालकाचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत. एक निष्पाप जीव गमावल्याने परिसरात शोककळा पसरली असून बेफाम वाहन चालकांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.